जसं समस्या फिरून आल्या का पुन्हा आमचं मन अस्थिर होतं. काय होऊन जातं? अस्थिर होऊन आणि मग जातं. असं वाटतं का प्रभू का वारंवार समस्या आहेत, का वारंवार तेच आर्थिक त्रास, पुन्हा पुन्हा तेच कर्ज, पुन्हा पुन्हा तेच आजार, पुन्हा परिवारात तीच अस्थिरता. मग आमचं मन व्याकुळ होतं. पण देव म्हणतो का जर मी तुला माझा अनुभव दिलाय तर तू अस्थिर काय, तू भरोसा कर. काय कर? भरोसा कर. जर देवाने तुला थोड्या बाबतीत ब्लेस केलंय, मागच्या आव्हानात तुला सहाय्यता केली, तर याही वेळेस भरोसा करून बघ, परमेश्वर याही वेळेस तुला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा आजार गेला, घरात परत कुणी आजारी पडला, मन निराश. मन कसं? निराश होतं. मन म्हणतं आताच 15 दिवस कुठे काढले, आजारातच काढली. आता परत दुसरा पडला. आताच कर्जातून बाहेर पडलं, परत एक दुसरं काहीतरी आलं. आताच घरामध्ये शांती होती तर परत इकडून काहीतरी घुसलं. ज्याही वेळेस पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपाने सैतान आक्रमण करतो, त्यावेळेस तो आमची विकेट घेऊन जातो. येस. काय घेऊन जातो? विकेट घेऊन जातो. पण देवाची इच्छा नाही चर्च की आमची विकेट आम्ही सोडावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का ज्या सैतान पुन्हा आपलं स्वरूप बदलून दुसऱ्यावर गेट येईल, तर तुम्ही तेच म्हणावं का ज्या प्रभूने मागच्या दिवसात विजय दिला, ज्या प्रभूने मागच्या दिवसात बरं केलं, तोच परमेश्वर तुझ्यावर आम्हाला विजय देणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण